नमस्कार. 100 सावधान महाराष्ट्रमध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, पण प्रेम जेव्हा विश्वासावर खरं उतरलं नाही तेव्हा प्रेम भंग झाला आणि गुन्ह्याला वाट मोकळी झाली. ज्या प्रियकरानं प्रेयसीसाठी जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या त्याच प्रियकरानं अत्यंत थंड डोक्यानं प्रेयसीचा काटा काढला. इतक्या निर्दयतेनं हत्येचा प्रयत्न केला की कुणाला कानोकान खबर झाली नाही, पण तिसऱ्या डोळ्यामुळे त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झाला आणि खुनी पोहोचला थेट तुरुंगात. प्रेमात धोका, पिसाटला बोका. प्रेयसीला दुसऱ्याचा लळा, पहिल्या प्रेमाला टाळा. चालत्या बाईकवर प्रेयसीचा चिरला गळा. प्रियकर बाईक स्वार, गळ्यावर सपासपवार. अनैतिक संबंधांचा काळाशार डोह. हे दृश्य पहा. एक बाईक सीसीटीव्ही रेंजच्या आत येते, काही दूर जाते, बाईक थांबते. बाईकवर पुढे मुलगा, मागे एक मुलगी बसली आहे. बाईक थांबते आणि काही क्षणात बाईक चालवणारा मुलगा आरशात पाहून मागे बसलेल्या मुलीवर हल्ला करतो. हात मागे करून मुलीचा गळा चिरतो. तिच्यावर चाकू हल्ला झाल्यानं प्रेयसी सुद्धा गंभीर जखमी होते. ती तडफडू लागते. यापुढची दृश्य दाखवता येणार नाही, पण हत्येचा प्रयत्नाचा हा थरार पुन्हा निरखून पहा, म्हणजे लक्षात येईल ते प्रकरण किती गंभीर आहे. सीसीटीव्ही मध्ये हा स्पष्ट दिसत आहे की मुलगा आपल्या प्रियकरला मोटरसायकलवर फिरवायला घेऊन चालला आहे, पण दोघांमध्ये काहीतरी भांडण होतो. नंतर मुली मोटरसायकलवर उतरून पाय रस्ता चालत होती आणि मुलगा पाठी मागून येऊन धारदार हत्याराने त्याची गळा चिरला आहे. दिनांक 4 एप्रिल 2019. वेळ संध्याकाळी 5:04. ठिकाण फर्श बाजार, दिल्ली. दीपक असं या माथेफिरू प्रियकराचं नाव आहे. मुलीचा गळा चिरल्यानंतर ती तडफडू लागते, मदत मागू लागते, पण तितक्यात हा माथेफिरू बाईकला टर्न मारून फरार होतो. तर रक्तबंबाळ अवस्थेत त्याची प्रेयसी जमिनीवर कोसळते. यानंतर गर्दी जमते आणि तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात येतं, जिथे ती मृत्यूशी झुंज देते. हाच तो नराधम दीपक यादव, ज्याला पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे बेड्या ठोकल्यात. त्याचा खेळ खल्लास झालाय. त्याने हल्ला का केला, त्यामागचं कारण आहे का? आरोपीला बाईकवर फिरण्याचा नाद होता. त्याचं अल्पवयीन तरुणीसोबत प्रेम सूत जुळलं, पण प्रेयसीचं दुसऱ्यासोबत सूत जुळल्याचा त्याला दाट संशय होता आणि हेच कारण होतं की त्याने आधी फूस लावून तिला स्वतःच्या बाईकवर बसवलं. यानंतर तिचा बाईकवरच गळा चिरला आणि ज्या पद्धतीनं तो चिरला तो पाहून पोलिसांनाही धक्का बसला. संशयाच्या सुडाग्नीत पेटलेला इसम हा बदला घेतो आणि हा बदला किती घातक असतो त्याचंच हे भयंकर वास्तव म्हणावं लागेल. जितेंद्र शर्मा, TV9 मराठी, दिल्ली.